नांदेड़ में कोरोना के मरीजों की तादाद में दिन ब दिन इजाफा देखा जा रहा है। आज भी 3 नए कोरोना पॉजिटिव मामले सामने आए हैं। इस तरह अब तक कोरोना मुतासर अफराद की मजमूई तादाद 66 हो गई है। आज जो नए मामले सामने आए हैं, तीनों की तबीयत ठीक है और उन्हें यात्री निवास में कायम किए गए कोविड केयर सेंटर में दाखिल किया गया है। जबकि 26 कोरोना मुतासरा मरीजों को जो कोरोना के असर से बाहर आ गए हैं और मुकम्मल सेहतियाब हो गए हैं, जिसकी वजह से इन्हें अस्पताल से डिस्चार्ज कर दिया गया है। ये सभी मरीज शहर के अलग अलग मकामात पर बनाए गए कोविड केयर सेंटरों में इलाज के लिए भर्ती किए गए थे। आज जब इन्हें डिस्चार्ज किया जा रहा था तो जिला कलेक्टर विपिन एटनकर और जिला एसपी विजय कुमार मगर समेत तमाम ओहदेदारान मौजूद थे। हुकूमत की जानिब से दिए गए अहकामात के मुताबिक कोरोना मुतासरा मरीजों को 10 दिनों तक तिब्बी माहिरीन की निगरानी में रखकर इलाज किया जाता है और उनमें कोरोना के असरात की जांच की जाती है। अगर कोरोना के असरात खत्म हो जाते तो फिर इन्हें डिस्चार्ज कर दिया जाता है। इसी के मुताबिक आज 26 मुतासर अफराद को अस्पताल से डिस्चार्ज किया गया। अस्पताल से डिस्चार्ज होने के बाद भी इन्हें अगले 1 हफ्ते तक अपने ही घरों में रहना होगा, वहाँ भी उनका इलाज जारी रहेगा। जिला इंतजामिया ने कहा कि कोरोना इस बीमारी से बहुत से मरीज मुकम्मल सेहतियाब भी हो रहे हैं, इसलिए इस बीमारी से डरने की या घबराने की जरूरत नहीं बल्कि एहतियात से काम लेने की जरूरत है और कोरोना की बीमारी जैसे अलामात नजर आते ही अस्पताल पहुंचकर जांच कर लेना जरूरी है। आपल्याकडे हे पंजाब भवन आपण CCC म्हणून डिक्लेअर केलं होतं, त्यामध्ये जवळपास 50 पेशंट होते आणि सरकारने आणि ICMRने नवीन डिस्चार्ज पॉलिसी दिलेली आहे की जो पेशंट सिम्पटमॅटिक आहे त्याला 10 दिवस झाले आणि 7, 8, 9 दिवशी त्याला ताप नाही आहे अशा लोकांना आपण चाचणी करताना सोडू शकतो, कारण त्याच्यामध्ये इन्फेक्टिव्हिटी नाही राहत। त्याच्या अनुषंगाने आज आपण काल आपण एक ड्रायव्हर GMCतून रिलीज केला, त्याला घरी पाठवलं सुखरूप आणि आज हे 22 लोक यांना आपण त्यांच्या घरी पाठवून त्यांना पुढचे 7 दिवस त्यांना क्वारंटाईन ठेवून त्यांची काळजी आपण इथून आम्ही एक कॉर्पोरेशनद्वारे त्यांनी एक सेल बनवला आहे। ते त्या जे लोक आपण डिस्चार्ज करू त्यांना रोज दिवसातून 3 वेळा फोन करून त्यांची तब्येत विचारणार आणि जर त्याला काही वाटलं ताप वाढतंय पुन्हा त्याला मग पुन्हा आपण भरती करून घेऊ आणि त्यांना पुढचे 7 दिवस घरीच राहावं लागेल आणि त्याच्यानंतर ते दे आर फ्री। आपले टोटल जे आपले केसेस होत्या त्यातल्या 5 डेथ वगळता असे हे 22 आहेत। काही पेशंट या ठिकाणी आहेत, काही NRI भवन गुरुद्वारा या ठिकाणी आहेत, तसेच काही GMCमध्ये आहेत। प्रत्येकाचा साधारण असा 10 दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांचे सिम्पटम्स पाहून त्यांना डिस्चार्ज करण्याची कारवाई करण्यात येईल। नाही, यामध्ये कोणीही डायबिटीजवाला नाही, ते सर्व तरुण मंडळी आहे आणि त्यांच्या पूर्ण तब्येतीची तपासणी केल्याच्या नंतरच त्यांना या ठिकाणून डिस्चार्ज करण्याचा निर्णय घेण्यात आलेला। स्थानिकचे आहेत का परप्रांतीय? नाही, ही मंडळी बाहेरची आहे। यांना गुरुद्वाराच्या बाहेरची जी एक इमारत आहे त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था झालेली आहे, त्या ठिकाणी ते सध्या राहतील। 7 दिवसापर्यंत त्यांचा फोनवरून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात येईल आणि त्यानंतर मग त्यांना कुठे जायचं असेल तर त्यांना जाता येईल।